नमस्कार मित्रांनो, विटा की AC ब्लॉक्स, बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की दोघांपैकी चांगलं काय. चला तर मग बघूया. मित्रांनो, पारंपरिक विटा तुलनेने जड असतात, तर AC ब्लॉक्स अंदाजे 3 पट हलके असतात. त्याचा थेट फायदा म्हणजे बांधकाम झपाट्याने होते, बिल्डिंगचा एकूण भार कमी राहतो आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये हे फायदेशीर असतं. विटांमधून उष्णता सहज आत जाते, त्यामुळे घर गरम राहते. AC ब्लॉक्स उष्णता रोखतात, ज्यामुळे घर थंड राहते आणि ACचाही खर्च वाचतो. मजबूतीच्या बाबतीत दोघेही मजबूत असले तरी AC ब्लॉक्स अधिक टिकाऊ, अधिक एक मापाचे असतात. त्यामुळे प्लॅस्टर आणि पेंटचा खर्च देखील कमी होतो. किमतीच्या दृष्टीने पाहिलं तर सुरुवातीला AC ब्लॉक्स थोडे महाग वाटतात, पण जेव्हा आपण कामाचा वेळ, मजुरी, प्लॅस्टर यांचा खर्च एकत्र करतो तेव्हा AC ब्लॉक्स हे फायदेशीर ठरतात. म्हणून मित्रांनो, विटांपेक्षा AC ब्लॉक्स हा एक चांगला पर्याय आहे. धन्यवाद.